पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। खासगी क्लासच्या प्रश्नसंचातील प्रश्न जसेच्या तसे येणं चिंताजनक आहे। या प्रकरणाची चौकशी प्रशासनाने करावी, खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे। तब्बल 85 प्रश्न येण्याचा चमत्कार कसा झाला, खासदार सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केलेला आहे। विषयामध्ये असं झालंय की त्याच्यात कॉपी पेस्ट खूप आहे त्या परीक्षेत, त्यामुळे कॉपी पेस्ट परीक्षेचा पेपर असू शकत नाही। परीक्षेचा पेपर हा पारदर्शकच असला पाहिजे आणि तो मेरिटवरच असला पाहिजे। त्यामुळे ह्या गोष्टी माझ्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत। आमची अपेक्षा आहे की प्रत्येक परीक्षा ही फेअरच असली पाहिजे। एका धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। गर्भवती महिलेला जबर मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। 4 मुस्लिम युवकांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। अमरावतीच्या खोलापुरातील धक्कादायक प्रकार असून या प्रकरणी खाटीक समाजाच्या शिष्टमंडळासह भाजप खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची भेट घेतलेली आहे। तसंच अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। आमची एक खाटीक भगिनी आणि चर्मकार भगिनी जेवण केल्यानंतर जेव्हा शतपावली करत होती तेव्हा 4 मुस्लिम युवकांनी त्यांना त्यांच्या अंगाला म्हणजे जिथे स्पर्श करू नये तिथे स्पर्श केला आणि त्यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांना मारहाण केली। एवढी मारहाण केली की गर्भवती असलेल्या त्या महिलेचे दात पडले। तिथे त्या प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली। तिथे कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो दूर केला जावा, अवैध धंद्यावर कोल्हापूर मधल्या अंकुश ठेवण्यात यावा, गस्त वाढवण्यात यावी, या सगळ्या मागण्या खाटीक महासंघाने केलेल्या आहेत। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। रायगडच्या कर्जतमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे। तटकरे थोरवे एकत्र येण्याचे संकेत आहे। कर्जतमधील राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह आहेत। रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील वाद संपला। भविष्यात एकत्र काम करणार महेंद्र थोरवे यांनी अत्यंत महत्त्वाचं आणि सूचक विधान केलंय। मधल्या काळामध्ये शिवसेनेमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये जे काही मतभेद जिल्ह्यामध्ये झालेले होते, या संदर्भात थोडी आता तटकरे साहेब स्वतः शिंदे साहेबांशी बोलले आहेत। त्यामुळे थोडीशी या कटुतामध्ये थोडीशी शिथिलता आलेली आहे। राज्यामध्ये जे काय आज 3 पक्ष एकत्रपणे येऊन चांगलं काम सुरू आहे, विकासात्मक दृष्टिकोन ठेवून हे काम होत असताना तटकरे साहेबांना सुद्धा विश्वासात घेऊन पुढील काळामध्ये मसला नगरपंचायतीमध्ये एकत्रपणे बसून निर्णय त्या ठिकाणी होणार आहे। आणि तो निर्णय दोन्ही लोकांना म्हणजे जे आता पात्र नगरसेवक आमचे आहेत ते असतील आणि तटकरे साहेबांचे नगरसेवक असतील, या सगळ्यांना विश्वासात घेऊन ती सत्ता पुन्हा त्या ठिकाणी बसवली जाईल। तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये द्रमुकचे नेते स्टालिन यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे। तामिळनाडूच्या राज्यपालांनी स्टालिन यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तामिळनाडूमध्ये ज्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये द्रमुकचे नेते स्टालिन यांचा दारुण पराभव झालाय आणि या पराभवानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। तामिळनाडूच्या राज्यपालांनी स्टालिन यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।